या प्रश्नापासून सुरुवात करून वॉर आणि पीस, इंटेलिजन्स फेल्युअर, हिस्ट्री आणि जिओग्राफी, राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा असे विविध विषयांवर सरांनी आज आपल्यासमोर मत मांडलेले आहे. राष्ट्रीय संरक्षण ही फक्त एअरफोर्स आणि नेव्ही यामधील योद्ध्यांची जबाबदारी नसून ती तुम्हा सर्वांची आहे हे आजच्या मार्गदर्शनातून नक्कीच आपल्याला मिळालेले आहे. आकाशी झेप घ्या पण पाय जमिनीवरच ठेवा हा गुरुमंत्र सरांनी आपल्याला दिलेला आहे. सर आपल्या कर्तृत्वाची खरी पावती आपल्या कार्यातूनच कळते. आयुष्यात काही जखमा होतात पण त्यातल्या काही अभिमानाने बाळगायच्या असतात, कारण ती जखम संघर्षातून झालेली असते, पळून जाताना नाही. आमची के वाघ फॅमिली मी आज भाग्यवान समजते की आज आम्हाला तरुण व्यक्तिमत्व माननीय एअर मार्शल भूषण गोखले सर यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. धन्यवाद सर. टेक्नॉलॉजी आणि ह्युमन इंटेलिजन्स हाच एक पर्याय आहे नॅशनल सिक्युरिटीसाठी. सर आज आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीने आभार मानते. यानंतर मी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हाईस ॲडमिरल श्री सुनील भोकरे सर यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. ऐकू येते? कैलासवासी बाळासाहेब वाघ, यानी हमें श्रीमती वाघ, डॉक्टर नंदुरकर डायरेक्टर, श्री समीर वाघ, एयर मार्शल गोखले, कमांडर आगाशे. In fact, it's indeed a big honor for me to talk to you people in front of these two very senior people. म्हणजे आमच्या इंडियाच्या भाषेमध्ये एअर मार्शल गोखले आणि कमांडर आगाशे मला इंडियात इतके सिनियर होते की आमच्या इंडियाच्या लँग्वेजमध्ये आम्ही त्यांना ग्रँड पॉप म्हणायचो. त्यावेळेला आम्ही इतके ज्युनियर होतो त्यांच्या सिनियरिटीप्रमाणे. आणि मला के वाघ कॉलेजमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा खूप आभारी आहे. ज्यावेळेला ब्रिटिशर्स आपल्यावरती राज्य करत होते, ज्यावेळेला त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी एस्टॅब्लिश केली आणि त्यांनी ज्यावेळेला भारताची एज्युकेशन सिस्टम बघितली त्यावेळेला त्यांचा एक व्हॉइसरॉय म्हणाला की जर का आपल्याला भारतावरती अनेक वर्ष राज्य करायचं असेल तर आपण त्यांची एज्युकेशन सिस्टम डिस्ट्रॉय करायला पाहिजे. आणि त्यानंतर सुरुवात झाली आपल्या देशात एक कॉन्व्हेंट स्कूल येण्याची, इंग्लिश मीडियम स्कूल येण्याची. आपली जी गुरुकुल पद्धत होती ती हळूहळू बंद व्हायला लागली. अँड दॅट वॉज द डाऊनफॉल ऑफ आवर कंट्री. आणि त्यामुळे when I got a chance to talk to an education institute which had been started in independent India आणि हे विजनरी बाळासाहेब वाघांसारखे ज्यांनी सुरुवात केली, हॅट्स ऑफ टू हिम. कारण की एज्युकेशन इज द बॅकबोन ऑफ एव्हरीथिंग. जसं गोखले सरांनी सांगितलं की टेक्नॉलॉजी अँड वॉरफेअर गो हँड इन हँड. पण मला माहीत नाही अजून आपण इथपर्यंत सक्सेसफुल आहे की आपली एज्युकेशन सिस्टम पूर्णपणे एस्टॅब्लिश करण्यासाठी. कारण की आपण बेसिक एज्युकेशन खूप चांगलं देतो. त्यानंतर जे मुलं खूप चांगलं करतात, मुलं आणि मुली, ते IITsमध्ये जातात. बट वी आर स्टील एक्सपोर्टिंग आवर टॅलेंट. जे सगळे टॉपमध्ये असतात ते आपल्या देशात खूप कमी राहतात. दे गो अब्रॉड. आणि तुम्ही जर का बघाल
most of the leading institutions in the world are headed by Indian origin people. So I don't know whether we are still successful in continuing with our education system. So it is a food for thought. About national security. एक इंग्रजीत म्हण आहे, there is a very thin line between security and stupidity. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. ज्या वेळेला तुम्ही लॅब्स होतात, जसं सरांनी एक्सप्लेन केलं, हाऊ कॅन अ रिनाउंड नोन इंटेलिजन्स कंट्री लाईक इस्रायल फेल इन इंटेलिजन्स. ज्यावेळेला आपण अलर्ट असतो, सतर्क असतो, वी नेवर मेक मिस्टेक्स. ज्यावेळेला आम्ही पाणबुडीमध्ये प्रॅक्टिससाठी टॉर्पिडो फायर करतो, म्हणजे अंडर वॉटर बॉम्ब ज्यावेळेला फायर करतो, प्रॅक्टिस बॉम्ब, त्यावेळेला फर्स्ट, सेकंड, थर्ड फायरिंगमध्ये आम्ही कधीच चूक करत नाही. वेन यू आर फायरिंग युअर 15th or 20th प्रॅक्टिस बॉम्ब, दॅट इज अ टाईम यू बिकम कॉम्प्लिसेंट, आळशी होतो, ओव्हर कॉन्फिडेंट होतो आणि चुका करतो. सो दिस, आणि याच्याकरता आपण वी हॅव टू यूज टेक्नॉलॉजी टू आवर ॲडव्हान्टेज. अँड दॅट इज वाय आय कीप सेईंग टेक्नॉलॉजी अँड वॉरफेअर हॅव टू गो हँड इन हँड. आता आपले जे ॲसेट्स आहेत, all three services, Army, Navy, Air Force, they are all technology intensive assets. तेच माझ्याबरोबर जे प्रोफेसर आले होते, who escorted me, त्यांना मी सांगत होतो की एव्हरी टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट लाईक वाघ इंजिनिअरिंग कॉलेज, दे मस्ट व्हिजिट आर्म फोर्सेस एस्टॅब्लिशमेंट्स. कारण की टेक्नॉलॉजीचा ॲक्च्युअल प्रॅक्टिकल उपयोग आर्म फोर्सेसमध्ये होतो. तसं माझा क्लासमेट JP इथे आलेला आहे. मी एकदा आपल्या PWDच्या आय थिंक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्सला लेक्चर द्यायला गेलो. आय सेड नन ऑफ दीज पीपल ॲक्च्युली, I mean, I'm sure they will never invite me again. They never use practical engineering into making roads. Why our roads are so bad? It is not a rocket science. So that is why it is very important. कारण की whether you are on land or in air or underwater, the technology which we use cannot fail. कारण की if we fail, if we want to kill the enemy and if we fail, we can't kill the enemy, or in that case we get killed. So that is why we have to be 100% sure about our technology, and that is where all you students have to think of it. Why technology is so important. जसं एअर मार्शल गोखले सरांनी सांगितलं about importance of all three armed forces in fighting a warfare today. तर बऱ्याच ज्या वेळेला मी सैनिक स्कूलमध्ये होतो, इवन दो आय वॉज अ सैनिक स्कूल स्टुडंट, मला नेव्हीबद्दल काहीच माहिती नव्हतं. आम्हाला आधी वाटायचं की आर्म फोर्सेस म्हणजे फक्त आर्मी, पण आमचे बरेचसे सिनियर्स किंवा क्लासमेट्स बरेचसे आर्मी जॉईन झाले. नेव्हीबद्दल आम्हाला खूप कमी माहिती होती, आणि आय एम शुअर तुम्हा लोकांना पण नेव्हीबद्दल खूप कमी माहिती होती. तर मी आजचा नॅशनल सिक्युरिटी ॲपॅरेटसचं अनफॉर्च्युनेटली तुम्ही लोकांनी मला फक्त 10 मिनटं वेळ दिला आहे. सो काइंडली उसर द टाईम कीपर, वेन आय क्रॉसिंग द टाईम प्लीज रिमाइंड मी. आणि मला नंतर जेवण पण करायचं. मी इंडो पॅसिफिक रिजनवरती थोडं स्ट्रेस देतो, कारण दिस इज द हॅपनिंग एरिया. इंडो पॅसिफिक हा रिजन मी का चूज केला, कारण की या रिजनमध्ये 2 पॉवर्स, चायना आणि इंडिया, दे आर द मोस्ट रॅपिडली इकॉनॉमिकली ग्रोईंग नेशन्स. आणि जिथे इकॉनॉमिकली ग्रोथ होते तिथे सिक्युरिटी लागते. ज्यावेळेला सलमान खान मैंने प्यार कियामध्ये लीड ॲक्टर होता, ही वॉज अ नॉर्मल ॲक्टर, पण जसा तो सेलिब्रिटी झाला, फेमस झाला, वेनेवर यूज टू मूव्ह अराउंड तो बॉक्सर्स घेऊन फिरायचा, पण त्याला सिक्युरिटीची गरज होती. ही वॉज vulnerable of attack from others. So same way, when nations prosper, they have to ensure that security is also prospering. Security is also highest order. आणि
आपल्या सगळ्याला माहिती, आपल्याकडे ब्रिटिशर्स, सर्वात प्रथम पोर्चुगीज ब्रिटिशर्स हे सगळे समुद्री मार्गाने आले आणि त्यांनी आपल्यावरती अनेक वर्ष राज्य केलं. अँड दॅट इज वाय सी पॉवर कॅनॉट बी निग्लेक्टेड. जरी आपल्याकडे सी पॉवर हजारो वर्षापासून होती, चोला डायनेस्टी, सातवाहन डायनेस्टी, म्हणजे आपले जहाज जगात सगळीकडे जायचे. लाकडापासून जहाज बनवण्याकडे आपल्याकडे खूप मोठी इंडस्ट्री होती. म्हणजे 2300 BC मध्ये आपल्याकडे जहाज मेंटेनन्सचं लोथलमध्ये ड्रायडॉक होतं. बट डिस्पाईट दॅट, ज्या वेळेला आपण समुद्री पॉवर निग्लेक्ट केली, वी वर कॉन्कर्ड बाय अदर नेशन्स. सो आय डोंट हॅव टू एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सी पॉवर. त्यामुळे आपल्या ह्या रिजनमध्ये ज्या वेळेला कळालं की चायना आणि इंडिया आर ग्रोईंग ॲट रॅपिड ग्रोथ, यू विल सी रॅपिड सी ॲक्टिव्हिटी इन आवर रिजन. ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स, जपान, कोरिया, they are so dominant in this region because of this. And that is why Indo-Pacific has become important. आज is the only country ज्याच्या नावाने एक महासागर, हिंद महासागर, इंडियन ओशन, आणि हे नाव काय आत्ता आपण दिलेलं नाही. दिस इज अ व्हेरी एन्शियंट नेम. म्हणजे आणि हे पण नाव दुसऱ्या देशांनी आपल्याला दिलेलं आहे, कारण की दे न्यू ह्या एरियामध्ये सर्वात मोठी कोस्ट लाईन भारताची आहे. अँड दॅट इज वाय वी हॅव दॅट ॲबिलिटी, वी हॅव दॅट केपेबिलिटी इन दिस रिजन. आपल्या जगातला ऑइल ट्रेड, फिनिश प्रॉडक्ट्सचं सगळं ट्रान्सपोर्टेशन, एव्हरीथिंग गोज थ्रू इंडियन ओशन. 40% ऑफ वर्ल्ड ट्रेड ट्रान्झिट्स थ्रू इंडियन ओशन. आणि त्यासाठी द बेस्ट पोझिशन कंट्री इज इंडिया टू मॉनिटर ऑल दीज मुवमेंट्स. अँड दॅट इज वॉट आय थिंक आवर पॉलिटिकल लिडरशिप हॅज रिअलाइज्ड द इम्पॉर्टन्स ऑफ सी पॉवर. आणि याच्यामुळे बेजिंग आणि वॉशिंग्टन यांच्यामध्ये एकदम टफ कॉम्पिटिशन. प्रत्येक वर्षी तुम्ही बातम्या ऐकत असाल, चायना इज इन्क्रीजिंग इट डिफेन्स बजेट. वाय? पण चायनाला माहिती आहे, इफ दे वॉन्ट टू बी रिअल नंबर वन, इफ दे वॉन्ट टू बी रिअल सुपर पॉवर, दे हॅव टू ओव्हरटेक युनायटेड स्टेट्स. आणि त्यासाठी त्यांना दे हॅव टू डॉमिनेट इन इंडियन ओशन. आणि त्यामुळे तुम्ही बऱ्याच स्टुडंट्सने वाचलं असेल, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स अराउंड ऑल आवर इंडियन ओशन, आवर इंडियन पेनिन्सुला, ते त्यांचे बेसेस उभं करतात. दॅट इज वाय इट इज अ बिग चॅलेंज फॉर अस, बिग अपॉर्च्युनिटी फॉर अस. आपल्या जो ट्रेड मी तुम्हाला सांगितलं 40%, त्याच्यासाठी सगळ्यात जसं सरांनी सांगितलं होतं, देर आर 6 choke points. द प्रायमरी अँड द मोस्ट वल्नरेबल choke point इज मलाक्का स्ट्रेट्स. आणि मलाक्का स्ट्रेट इज नॉट व्हेरी फ्रॉम आवर कंट्री. डोंट टेक इट फ्रॉम दिल्ली और चेन्नई और बॉम्बे. मलाक्का स्ट्रेट इज फ्यू माइल्स अवे फ्रॉम इंदिरा पॉइंट. दॅट इज आवर अंडमान अँड निकोबार आयलँड्स. आपण तिथे एव्हरी सिंगल शिप, एअरक्राफ्ट, we can monitor transiting through that area. And that is why need of the hour is we have to develop our island nations. Lakshadweep 10 degree channel, 6 degree channel, सगळं ऑइल ट्रॅफिक इथून जातं. सगळी ट्रॅफिक मलाक्का स्ट्रेटमध्ये, सुंडा स्ट्रेट, लंबॉक स्ट्रेट, मलाक्का स्ट्रेट, इथून हे सुपर टँकर जातात. Imagine if you manage to stop these tankers, we can choke many countries from oil supply. And that is the importance of our nation. पण जरी हे आपल्याला मॅरिटाईम अपॉर्च्युनिटीज आहेत, but along with this opportunity there are plenty of challenges.
आणि सगळ्यात मोठी चॅलेंज म्हणजे ह्या एरियामध्ये इफ यू वॉन्ट टू बी द नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर, म्हणजे जर का आपण सगळ्यांना ह्या एरियामध्ये संरक्षण देणार असेल तर त्यासाठी आपण केपेबल व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे ते जे म्हणतात ना की रिअश्युरन्स इज बेटर दॅन डिटरन्स, वी हॅव टू अचीव दॅट. आपले जे आश्वासन आहे ते भीतीपेक्षा मोठं पाहिजे. आणि फॉर दॅट वी हॅव टू हॅव ह्युमन सिक्युरिटी. ह्या पण ह्या एरियामध्ये जे लोक आहेत त्यांना सुरक्षित वाटायला पाहिजे. ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ हा आपल्या भारतीय नौसेनाचा एक वन ऑफ द मेजर रोल आहे. आणि दिस इज वेअर वी कॅन गेन दॅट रिअश्युरन्स. ज्या वेळेला यमनमध्ये क्रायसिस झालं, आपली लोकसंख्या इतकी मोठी आहे की आपले 140 बिलियन पीपल एव्हरीवेअर दे आर स्प्रेड. वेन देर वॉज क्रायसिस इन यमन, हजारो आपले भारतीय तिथे अटकले होते. वी हॅव टू टेक देम आउट फ्रॉम देअर. आपण आपल्या हवाई जहाजाने, समुद्री जहाजाने, फक्त भारतीय नाही, आपण बरेचसे आपल्या नेबरिंगच्या देशांच्या लोकांना आपण तिथून काढतो. श्रीलंकन्स, नेपालीज. सिमिलरली ज्या वेळेला लिबियामध्ये क्रायसिस झालं, लेबनॉनमध्ये क्रायसिस झालं, आवर फोर्सेस वर प्रेझेंट ऑल ओव्हर देअर अँड दॅट इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ सी पॉवर. आणि तो कॉन्फिडन्स ज्या वेळेला देशांमध्ये येईल की हो भारत आपल्याला संरक्षण देऊ शकतो, दॅट इज द टाईम वी कॅन ॲझ्युम दॅट वी आर नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर इन दिस रिजन. आणि इन ॲडिशन टू HADR, समजा ह्या देशातलं, ह्या आपल्या समुद्रातून इतकं दळणवळण आहे जहाजांचं. नाव इफ देर इज अ प्रॉब्लेम, इफ सम शिप हॅज गॉट सम मशिनरी प्रॉब्लेम, वी शुड बी एबल टू रिपेअर इट. त्यामुळे जी सागर स्कीम जे सरांनी दाखवलं होतं, इट इज गोइंग टू प्ले अ बिग रोल. आपण आपले पोर्ट्स डेव्हलप करतो आहे, आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो आहे, सो दॅट इवन अदर कंट्रीज शिप्स, नॉट ओनली मर्चंट शिप्स, वॉरशिप्स, we can repair, we can maintain them, we can provide that security to a sea-going person. Oh, even if there is a problem, we can approach India. Recently, एक कोणतं तरी जर्मन शिपचं एक there was a patient on board. आणि ज्या वेळेला आपल्या देशाला त्यांचा डिस्ट्रेस कॉल आला, there was a ship nearby. Immediately the ship went, उसका हेलिकॉप्टरने लॉन्च केलं आणि त्या पेशंटला इव्हॅक्युएट करून आपल्या कोचीनला आणलं आणि तिथे त्याला मेडिकल ट्रीटमेंट. सो दिस इज हाऊ वी आर गोइंग टू गेन कॉन्फिडन्स फ्रॉम आवर नेबरिंग कंट्रीज इन अस. सेम वे ज्या वेळेला गल्फ ऑफ एडनमध्ये पायरसी वेन इट वॉज डॉमिनंट, हाऊ इंडियन नेव्ही प्लेड अ बिग रोल इन कर्बिंग दॅट अँटी पायरसी. दीज आर द बिग चॅलेंजिंग रोल्स फॉर अस. सिमिलरली आपण ते जे म्हणतात ना, इफ यू वॉन्ट टू प्रोग्रेस यू मस्ट हॅव प्रॉस्परिंग नेबर्स. त्यामुळे आपल्या शेजारच्याशी खूप चांगला संबंध आहे. सो आय विल टेक, जरी थोडा वेळ कमी असला, बांगलादेश. नाउ वी हॅड अ डिस्प्यूट अबाउट वन न्यू मूर आयलँड. एक छोटंसं आयलँड आहे जे फक्त लो टाईडमध्ये सरफेस होतं, बट बांगलादेश वॉज क्लेमिंग फॉर इट. ऑब्वियसली इंडिया वॉज नॉट ॲग्रिंग. अल्टिमेटली द केस वेंट इन, आय थिंक, इन अ मॅरिटाईम कोर्ट आणि बांगलादेश won the case, but India gracefully handed over that island. Though because of that we lost some area and some square kilometers as far as EEZ is concerned. But in times of disaster, Bangladesh is quite disaster prone country. ज्या वेळेला सायक्लोन येतात त्यावेळेला इंडिया इज द फर्स्ट वन टू रश अक्रॉस अँड हेल्प देम. ते बांगलादेशला रिअलाइज झालं. त्यांचे बरेचसे ट्रेनीज आपल्या आर्म फोर्सेसमध्ये ट्रेनिंग होतात. दे नो इफ दे सेंड पीपल टू पाकिस्तान और चायना टू ट्रेन, what all they have to pay. So they are inclining more towards India. Similarly, Myanmar. आपल्या अंडमान निकोबारमध्ये एक आयलँड आहे, ग्रेट कोकोस आयलँड, which belongs to Myanmar, and that is bordering our North Andaman. We know Chinese trying to establish a base there, but we are winning hearts and minds of Myanmaris.
आपण त्यांना एक पाणबुडी लीज केली आहे. त्या पाणबुडीचं मेंटेनन्स इनफॅक्ट मोर दॅन 60% क्रू इज इंडियन इन दॅट सबमरीन. आपण ती मेंटेन करतो. दिस इज द बिगिनिंग बिकॉज वी विल फायनली एस्टॅब्लिश मिलिटरी कोऑपरेशन विथ म्यानमार. त्यांचे आपण हार्बर डेव्हलप करतो. सिटवे म्हणून एक हार्बर आहे. बिकॉज जसं सरांनी सांगितलं, म्यानमार इज व्हेरी क्लोज टू थ्रू द म्यानमार लँड रूट they can easily go to their refineries. So we have to keep that in mind. Similarly, Vietnam is one country which is really vulnerable from Chinese, and we are having very good relations with them. We got a ONGC block in Vietnam waters. आपण एक आपलं जुनं जहाज त्यांना वापरायला दिलं आहे. आता रिसेंटली just few months back, they are willing to buy technology from us. They are willing to buy weapons from us, and that is where you all technocrats have to play a big role in making sure that we export good defense technology to other countries. Sri Lanka, we made a political mistake many years back. आपण कच्छदीव आयलँड त्यांना हँडओव्हर केलं, आणि विच वॉज अ व्हेरी सेन्सिटिव्ह पॉईंट फॉर आवर टॅमिलियन्स, बिकॉज तिथे ते प्रे करायला जातात त्या आयलँडवर. But after that, initially they agreed, oh no, all of us it is a common ground for praying. But काही वर्षानंतर ते म्हणाले, इट इज आवर लँड. आणि आपले फिशरमॅन तिथे फिशिंग करतात, पण त्या एरियामध्ये प्रॉन्स हा खूप चांगला ब्रीड होतो. आणि आपले फिशरमॅन म्हणतात, वी आर नॉट इंटरेस्टेड इन बाउंड्रीज. आम्ही तर हजारो वर्षापासून तिथे फिशिंग करतो. बट दॅट इज अ डिस्प्यूट नाव. नॉट विथ स्टँडिंग दॅट, जसं इन बिटवीन द चायनीज वर श्रीलंकन्स वर मोर इन्क्लाइंड टुवर्ड चायनीज. पण त्यांना जसं हंबनटोटा बंदर जे चायनाने बनवलं, दे बर्न देअर फिंगर्स. नाव टू डेव्हलप कोलंबो पोर्ट, दे हॅव अप्रोच्ड इंडिया, अँड दिस इज वेअर वी हॅव टू एनकॅश. इन आवर नेव्हल अकॅडमीज, एअरफोर्स अकॅडमीज, वी आर ट्रेनिंग श्रीलंकन्स, क्वाइट अ फ्यू ऑफ देम. सो वी हॅव टू कीप दॅट इन माइंड. त्यांची जी ट्रेनिंग अकॅडमी आहे ट्रिन्कोमलीला, the teaching staff is from India. So we must encash on that. Now China, मी जसं तुम्हाला सांगितलं, they are surrounding us. They are opening bases in so many countries around us. So that is why it is very important for us, आपल्याला त्यांच्या प्रत्येक मुवमेंटवरती लक्ष ठेवायला पाहिजे. जसं त्यांचं जहाज, पाणबुडी किंवा हवाई जहाज आपल्या एरियात येतं, वी हॅव टू कीप ट्रॅकिंग इट. अँड दॅट इज पॉसिबल ओनली इफ यू यूज गुड टेक्नॉलॉजी, द मॉडर्न टेक्नॉलॉजी, अल्ट्रा मॉडर्न टेक्नॉलॉजी. सिमिलरली आपलं रेकॉर्ड इतकं चांगलं आहे, ज्या वेळेला सुनामी झालं 2004मध्ये, इंडियन वॉरशिप्स वर द फर्स्ट वन टू रीच इंडोनेशिया. चायना वॉज नो वेअर, अँड दॅट इज द टाइम ऑल दीज कंट्रीज रिअलाइज हाऊ पॉवरफुल इज इंडिया. तुम्ही आता ऐकलं असेल आजकाल कॉड चर्चेमध्ये ऑकस. आधी आपण फक्त अमेरिकेबरोबर एक्सरसाइज मलाबार करायचो समुद्रामध्ये. इफन आय बीन फॉर्च्युनेट टू पार्टिसिपेट ॲज अ लीड कमांडर इन 2 मलाबार एक्सरसाइजेस इन 2016 and 17. आणि त्यावेळेपासून जपान वॉज इंटरेस्टेड इन जॉईनिंग अस. आपण जपानला घेतलं. जसं आपला इन्फ्लुएन्स वाढला, ऑस्ट्रेलिया वॉन्टेड टू जॉईन अस. सो नाव that bilateral exercise has become a quad exercise. We have got US, America, Australia, Japan and India, which is a big thing in our Indo-Pacific region. Similarly, AUKUS, जे आता अमेरिकन्सने ऑस्ट्रेलिया was never wanted to weaponize or nuclear energy they wanted to bring in their country. But because of China's dominance, they have realized that they require nuclear power in their country. So they are going to start with US and UK collaboration. That is AUKUS. ह्या रिजनमध्ये बऱ्याच देशांनी पाणबुड्या घेतल्या आहेत, आणि आज द ओनली कंट्री इन दिस रिजन विच हॅज गॉट अ एक्सलंट सबमरीन सर्च अँड रेस्क्यू फॅसिलिटी, जी आपण कितीतरी हजारो डॉलर्स खर्च करून विकत घेतली. आणि सगळ्या देशांना माहिती आहे. आता इंडोनेशिया, त्यांची जेव्हा अनफॉर्च्युनेटली पाणबुडी बुडाली, वी वर ऑल सेट टू सेंड आवर सबमरीन रेस्क्यू फॅसिलिटी देअर. सिंगापूरला माहिती आहे, ज्या देश ह्या सबमरीन ऑपरेट करत आहेत, दे ऑल आर बँकिंग ऑन अस. सो दिस इज हाऊ वी आर बिल्डिंग क्रेडिबिलिटी इन दिस रिजन.
And these are the security challenges for our country. We have to learn the importance of maritime security. जसं सरांनी सांगितलं, gone are the days when only foot soldier was involved in fighting a war. जसं तुम्ही बघितलं कारगिल वॉरमध्ये we used our air force to eliminate Tiger Hill. We used smart bombs there. Similarly, when our submarines and ships were present in Makran coast, that is the time Pakistan realized that their tanker traffic can come to grinding halt. त्यांना जर का क्रूड ऑइलच येणार नाही आणि पाकिस्तानमध्ये रिफायनरीज खूप कमी आहेत, नॉट लाईक इंडिया. आपण फक्त क्रूड इम्पोर्ट करतो. पाकिस्तान ॲक्च्युली इम्पोर्ट्स इन ॲडिशन टू क्रूड दे इम्पोर्ट रिफाईन्ड ऑइल, डिझेल, एव्हिएशन, गॅस, एव्हरीथिंग दे इम्पोर्ट बिकॉज देअर रिफायनरी कॅपॅसिटी इज व्हेरी लेस. ज्यावेळेला वेन वी वर रेडी टू ब्लॉक देअर टँकर ट्रॅफिक दॅट टाइम दे रिअलाइज त्यांच्या स्कूटरला सुद्धा पेट्रोल राहणार नाही. दॅट इज द टाइम they realize no point having this problem. So all three services play a major role in national security. So this is what I wanted to bring out. Thank you very much. मला ही opportunity दिल्याबद्दल. Once again. सर, नेव्हीच्या माध्यमातून अगदी आयलंड फिरल्यासारखं आम्हाला सर्वांना आपण जे अनुभव दिला, प्रत्येक आयलंडला गेल्यासारखंच अगदी वाटलं. आणि ह्या सुंदर अशा या तुमच्या मार्गदर्शनाबद्दल तुमचं खूप खूप या ठिकाणी मी आभार मानते. आणि सावरकरांच्या एक ओळी मला आठवतात, जननी जन्मभूमी स्वर्गदपी गरासीय, देवाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि देशाचं आपण देणं लागतो. खूप खूप धन्यवाद सर. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात येणार आहोत. भाऊंनी के वाघ शिक्षण संस्थेमध्ये कल्चर सुरू केलं होतं. आलेल्या पाहुण्यांना जेवण, भेटवस्तू, पैठणी देऊन सन्मान करण्याची ही पद्धत आजही चालू आहे. पण आज पहिल्यांदा पाहुण्यांनी आपल्या संस्थेसाठी काहीतरी गिफ्ट आणलं आहे. मी के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री समीर दादा वाघ यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि गोखले सरांनी आपल्यासाठी जे गिफ्ट आणलेलं आहे त्याचा आपण स्वीकार करावा. प्रचंड काळांच्या गजरात आपण या ठिकाणी दादा स्वीकारत आहोत. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आभार आणि राष्ट्रगीत होईल. आभार प्रदर्शनासाठी मी MCA डिपार्टमेंट HOD डॉक्टर वंदना बागल मॅडम यांना विनंती करते. विरघळणाऱ्या पाखरांना जशी आकाशाची जोड असते, विरघळणाऱ्या पाखरांना जशी आकाशाची जोड असते, दिवस मावळू लागतो तशी घरट्याची सोड असते. घरट्याकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे मानित आहे. घरट्याकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे मानत आहे, कारण आभाराने होणारी सांगता ही नेहमीच भोग असते. वाघ शिक्षण संस्था संचलित के वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने आदरणीय कैलासवासी बाळासाहेब वाघ उपाख्य भाऊ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमाले अंतर्गत कार्यक्रमाचे 6वे पुष्प आज या ठिकाणी गुंफण्यात आले. या प्रसंगी आभार प्रदर्शन व्यक्त करण्याची संधी मला आयोजकांनी दिल्याबद्दल मी डॉक्टर वंदना बागल सर्वप्रथम आयोजकांचे धन्यवाद मानते. विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे सहृदय आभार. असं म्हणतात की एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगावे, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते, परंतु व्यक्तिमत्व हे चिरकाल जिवंत राहते. असेच एक व्यक्तिमत्व आज आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहे. त्यांनी आपल्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले, त्याबद्दल माननीय व्हाईस ॲडमिरल श्रीयुत सुनील गोखले सर यांचे आभार. यशस्वी कर्तृत्ववान माणसांच्या सानिध्याने, विचाराने जीवन प्रवास सुखकर आणि यशस्वी होण्यास मदत होते. असे आदर्श व्यक्तिमत्व माननीय एअर मार्शल श्रीयुत भूषण गोखले सर आज आपल्याला वक्ते म्हणून लाभले आणि संस्थेचे आमंत्रण स्वीकारून इथे उपस्थित राहिले. सर, आपल्या अमृतमयी विचारांचे विचारपुष्प
आम्हास ऐकण्याची संधी मिळाली त्यासाठी संस्थेच्या वतीने आपले खूप खूप आभार. उत्तम उदात्त विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणण्यास आम्हाला मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे मॅनेजमेंट संस्थेचे अध्यक्ष माननीय समीर दादा, माननीय मर्चंट साहेब, आदरणीय शकुंतला ताईवा, आदरणीय अजिंक्य दादा वा या सर्वांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे संस्थेचे प्राचार्य डॉक्टर केशवजी नांदुरकर सर, माजी प्राचार्य व्ही डी बर्वे सर, विविध संस्थांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख यांचे देखील सहृदय आभार. कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व काही सुयोग्यपणे जुळवून आणणाऱ्या डॉक्टर शिरीषजी साने यांच्या नियोजनाच्या युक्तीचे आभार. वेळ व परिश्रम खर्च करून कार्यक्रमाच्या यशासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार. ज्यांनी आपल्याला हे सभागृह उपलब्ध करून दिले त्या शंकराचार्य न्यास सभागृहाच्या मॅनेजमेंटचे देखील आभार. सर्वात महत्त्वाचं, शहाणपणाच्या गोष्टी शांतपणे ऐकून घेणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच कॅप्टन डॉक्टर एस जी नरावणे आणि कॅप्टन अजित ओढेकर, कमांडर आगाशे या सर्व, त्याचबरोबर नाशिक पुण्यनगरीतील उपस्थित नागरिकांचे देखील आभार. मंडळी, आता पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण पूर्णविरामानंतर आपण पुढील वाक्य नक्कीच लिहू शकतो. तसेच माझे आभार प्रदर्शन म्हणजे या कार्यक्रमाचा शेवट नाही, कारण नव्या विचारांची, नव्या दिशांची आणि नवीन ध्येयाची ती सुरुवात असते. आपल्याला माहितीच आहे, नवीन ध्येय गाठण्यासाठी आदरणीय भाऊ नेहमीच आग्रही होते. तेव्हा भाऊंची हीच विचारधारा मनात ठेवूया आणि आपापल्या कामात उत्तरोत्तर प्रगती करूया. धन्यवाद. अगदी 2 मिनिटांमध्ये जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी. माहिती काही गरज नाही. पश्तूनवर जो अटॅक केला पाकिस्तान एअर स्ट्राईकचा आपण उल्लेख केला होतो सर. इफ यू हायलाइट ऑन दॅट अँड द जॉर्नी हाऊ मच पॉलिटिकल मायलेज हॅज गॉट एव्हरी कंट्री. जो पाकिस्तानने अटॅक केला एअर स्ट्राईकचा आजपर्यंत, म्हणजे त्यापूर्वी कोणी कुठल्याही कंट्रीने केला नव्हता, त्याच्याबद्दल आपण थोडं हायलाइट करा. तुम्हाला माहिती आहे की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे ड्युरंट बॉर्डर आहे आणि त्या दोन्ही ह्याच्यामध्ये पश्तून खूप आहेत आणि त्यामुळे जेव्हा अशा तऱ्हेचा अटॅक झाला, कारण जो तुम्ही बघितलं असेल की पाकिस्तान बरेचदा अफगाणिस्तान बेस जे ISIचे तालिबानचे लोक आहेत त्यांना ते ब्लेम करत असतात कुठल्या आतमध्ये कुरघोडी झाल्या तर. त्यामुळे त्यांनी आधी खूप सोल्जर्स पण वापरले होते, पण नंतर एअर अटॅक झाल्यानंतर मात्र खूप हानी झाली आणि त्यामुळे उलटं आता अफगाणिस्तान त्यांचे दोस्त राहिलेच नाही आहेत. आणि अशा तऱ्हेने फक्त नुसतंच पश्तून नाही तर बलुचिस्तानमधले लोकंसुद्धा त्यांच्या विरुद्ध गेलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचंच खरं पुढे काय होणार आहे एक्झॅक्टली अशा तऱ्हेचं एक चित्र समोर येत आहे. आपल्याबद्दल जे मंत्रयुद्ध खेळत आहे, म्हणजे संपादकांना पैसा देऊन भारतामध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात ते, मिलिटरीच्याबद्दल भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात ते, आणि विरोधी पक्ष सगळे सांगतात की भारत हरला आहे, चीनमध्ये घुसतोय, सैनिक काही करत नाही, पंतप्रधान काही करत नाही. हे जे युद्ध चालू आहे जगामध्ये आणि त्याच्यामध्ये अमेरिकेचं सोरसेस वगैरे जे भूमिका बदल, ते माझ्या मते जास्त महत्त्वाचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध खेळलेले आहे, बाजीराव हे युद्ध खेळलेलं आहे, तर त्याच्याबद्दल बोलावं 1-2 मिनिट. अगदी इन्फ्लुएन्स ऑपरेशन्स म्हणतात आणि चायना इज एक्सपर्ट इन मेकिंग दिस इन्फ्लुएन्स ऑपरेशन. त्यांच्या ज्या निरनिळ्या त्यांनी ज्या संस्था काढलेल्या होत्या, आपण आता मुंबईमध्ये एक होती, चेन्नईमध्ये आता फक्त शेवटची एक राहिलेली आहे, त्या कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट म्हणतात त्यांना. त्या कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटच्या मार्फत ते अशा तऱ्हेचा प्रॉपगंडा करतात. आणि तुम्हाला माहिती आहे कलकत्त्यामध्ये एका दुर्गा पूजेला त्यांनी हे केलं होतं, कम्प्लीट फंडिंग केलं होतं. अशा तऱ्हेने बऱ्याच गोष्टीमध्ये ते आपल्या विमान घ्यायला विलंब व्हावा म्हणून जो प्रयत्न झाला सुप्रीम कोर्टात, त्याबद्दल बोलावं. आता मी राजकारणात जात नाही आहे, पण एवढं काय परिणाम होतो मिलिटरीच्या मोरालवर, एवढं बोलावं. सॉरी
मिलिटरीच्या मोरालवर ह्या सगळ्याचा काय परिणाम होतो? म्हणजे तुम्हाला स्क्वॉड्रन पाहिजे, मिळत नाही 12-12 वर्ष, त्याचा काय परिणाम होतो? सुप्रीम कोर्ट पण कालहरण करतं. नाही काय आहे ना, दॅट इज द डिफरन्स बिटवीन चायना अँड इंडिया. आपली जी डेमोक्रेसी आहे त्याच्यामध्ये व्हॉट एव्हर द सिस्टम्स आर वी गो ॲज पर दॅट. देर इज नो डाऊट दॅट देर आर सम शॉर्टेजेस, देर आर सम इश्यूज विच आर देअर, बट आय थिंक वी आर मेकिंग शुअर की जे आपल्याला रिजनल सिक्युरिटीची त्या साईडला जे आहे लोकलाइज सिक्युरिटी दॅट वी विल पॉझिटिव्हली इन्शुअर विल प्रोव्हाइड. बिकॉज काय होतं आहे, तुम्ही जर मोठं युद्ध जर बघायला लागलात तर नक्कीच आपण चायनाबरोबर ती अशी लढाई करणं इच्छित पण नाही आहे, त्यांना पण नको आहे. तुम्ही जर चायनाला आतमध्ये बघितलं तर आज चायनाचे एवढे प्रॉब्लेम आहेत. परवाच्या दिवशी त्यांचा डिफेन्स मिनिस्टरला त्यांनी सॅक केलं, फॉरेन मिनिस्टरला सॅक केलं, इन्फॉर्मेशन सायन्स मिनिस्टरला त्यांनी सॅक केलं. आतमध्ये त्यांची जी यंग मुलं आहेत ते एक चाइल्डमुळे आजकाल यंग मुलं मिळत नाहीत आणि जे जातात आर्मीमध्ये ते म्हणतात आम्ही इंग्लिश शिकणार, चटकन काही ना काहीतरी करून त्यांना निरनिराळ्या इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. त्यांचे खूप प्रॉब्लेम आहेत. आपल्याला काय होतं आहे, आपल्याला फक्त त्यांच्या ह्या अशा गोष्टीच फक्त कळतात. दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट द इन्फ्लुएन्स ऑपरेशन. दे डोंट लेट देअर वीकनेसेस. आय हॅव हॅड कॉन्व्हर्सेशन विथ लॉट ऑफ चायनीज. आय सेड लुक, टेल मी युअर स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस. विल कीप टेलिंग यू स्ट्रेंथ, विल नॉट टॉक अबाउट हिज वीकनेसेस. आणि अशा तऱ्हेच्या ह्याच्यामध्ये देर इज नो डाऊट दॅट वी नीड टू डू अ प्रॉपर अनालिसिस. सो वी डू दॅट व्हेरी ऑफन. ऑल थ्री सर्व्हिसेस डू इट टुगेदर. वी डू इट and we do find some ways how to tackle various issues. आता म्हणलं तसं ते म्यानमारसाठी जे साहेबांनी सांगितलं, वी आर मेकिंग शुअर देयर आर सम काउंटर्स विच आर हॅपनिंग. माघार घ्यावी लागली. तर असा जो प्रकार घडतोय ते या बाबतीमध्ये प्रश्न असा आहे की जे काही तिन्ही फोर्सेस आहेत, या तिन्ही फोर्सेसमध्ये बजेटमध्ये लेवलच्या बाबतीत काही कमतरता आहे का संरक्षण खात्याकडे? बजेट तर नेहमी कमी असते, कारण की सर ॲग्री करतील प्रत्येक वेळेला आम्ही जे बजेट मागतो ते मिळत नाही तिघं सर्व्हिसेसला. आणि यामध्ये तुम्ही लोक खूप मोठा रोल प्ले करायला पाहिजे. तुम्ही सांगायला सगळ्यांनी, तुम्ही जे निवडून देतात नेत्यांना किंवा आपण ज्या नेत्यांना त्यांना सांगायला पाहिजे की इफ यू वॉन्ट टू बी सुपर पॉवर, सेक्युरिटी हॅज टू बी गिवन प्रायोरिटी. आमचं बजेट वाढवा, आम्हाला पाहिजे. हां, ते डिपेंड ना, ते एकदा बजेट दिलं डिफेन्सला तर अमंग देम ते प्रायोरिटाईज व्हॉट इज रिक्वायर्ड. आपल्याला फायटर स्क्वॉड्रन पाहिजेत, किती कमी आहेत. सो वी रिक्वायर दो स्क्वॉड्रन्स, वी रिक्वायर सबमरीन्स, वी रिक्वायर मॉडर्न वेपनरी फॉर अवर आर्मी. इट इज रिक्वायर्ड. नाही सर, याच्यामध्ये आज असा जो कार्यक्रम झाला, असा वेगवेगळ्या शहरामध्ये तुम्ही घेतला पाहिजे, लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. आणि फेसबुक आपले ते काय म्हणतात त्या यूट्यूबमध्ये तुम्ही बोललं पाहिजे, कारण यूट्यूबमध्ये डिफेन्सवर काहीच नाही भारतामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध शास्त्रामध्ये अमेरिकन मिलिटरी शिकवतात, बाजीरावची शिकवतात. भारतात कोणी शिकवत नाही शिवाजी महाराजांचं युद्धशास्त्र, बाजीरावचं युद्ध. हे दुर्दैव आहे आपलं. संस्थामध्ये पण फारसं माहीत नाही. आम्ही त्यांना या 350ला 10-50 किल्ल्यांवर जायला सांगितलं, एक गाईड दिले, तेव्हा तिथे गेले. धन्यवाद सर. मला वाटतं तर हा प्रश्न विचारायलाच पाहिजे. दॅट इज प्रेझेंटली दॅट इज बिंग इन्व्हेस्टिगेटेड आणि आर MEA इज ॲक्च्युली ट्राईंग फॉर व्हेरी लॉंग टाईम. आणि यू कॅनॉट प्ले ISI रोल इन, कॅनॉट हाईड देअर रोल ऑल्सो. आणि त्यांनी टायमिंग असं केलं की इंडिया हॅज ओपनली सपोर्टेड इस्रायल, विच लॉट ऑफ नेशन्स आर नॉट लाईक इट. बट इंडिया हॅज नॉट सेड दॅट वी आर नॉट सपोर्टिंग पॅलेस्टाईन. India has said that we are supporting Israel because Hamas is a terrorist organization, which many are not understanding. So I think our government is trying to put full pressure, get our naval veterans out from there. Let's see, I hope they will succeed. नेमकं काय चुकीचं घडलेलं आहे ते जर आपण विषद केलं तर बरं होईल. आता एक टॉप सिक्रेट रिपोर्ट, आता खरं तो टॉप सिक्रेट राहिला नाही आहे. तो रिपोर्ट आता तुम्ही, म्हणजे एक ऑस्ट्रेलियन जो जर्नलिस्ट आहे त्याने तो संबंध हे केलाच आहे. तुम्ही जर ते वाचलं तर तो त्याच्यामध्ये कसं लिडरशिपमध्ये पॉलिटिकल इंटरफरन्स
कसे आर्मीचे काही त्यावेळेचे जे लोक होते ते कसे नेतृत्व त्यांची कशी बदलली गेली, आपल्याकडचं इक्विपमेंट कसं नव्हतं. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की अरुणाचल प्रदेश हा डिफेन्स मिनिस्ट्रीकडे नव्हता, होम मिनिस्ट्रीकडे नव्हता. इट वॉज विथ एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री. दे डोंट हॅव एनी रोल इन दिस पर्टिक्युलर मेकिंग शुअर नॅशनल सिक्युरिटी. आणि त्यामुळे आपण तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर कुठल्याच तऱ्हेचा केला नव्हता. पुण्यामध्ये आत्ताच 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. ते मेजर हसदनीस म्हणून, ही वॉज अ प्रिझनर ऑफ वॉर इन 1962. आणि कॅन्व्हस शूजमध्ये ते चायनीजबरोबर लढायला पाठवलं होतं. ते हातामध्ये दंडे होते, काय करणार ते. सो देर हॅज बीन सिरीज ऑफ मिस्टेक्स. आय कॅन्ट जस्ट से वन. देर बी सो मेनी मिस्टेक्स ॲक्च्युली. वन मोर क्वेश्चन ऑन 62R की तेजपूरपर्यंत येऊन चायनीज परत का गेले? If you notice, the timing was fantastic. I must give credit to that, what the Chinese did. Mao Zedong was about to lose his job. If you read the Chinese literature, you will find that there was agriculture famine at that time. And he was under a lot of pressure. And he has asked people as to how many times India, China have fought wars. And people told him, 2 times. Actually speaking, that time there was no India-China war. It was during the Ahom kingdom. Some of the people had come and they had helped. But the war that we always thought was Taimur-Lung had come all the way from Mongolia, China, and त्यांनी आपल्यावरती इतके झुलूम केले होते. So he said, no, Taimur-Lung was Mongolian, not Chinese, kind of a thing. But he was under the pressure of, as I said, रशियाबरोबर त्यांचे ऑलरेडी खूप जे संबंध होते ते चुकीचे झाले होते आता. आणि त्यामुळे कोरियन वॉरमध्ये जी त्यांची विमानं सगळी वापरली गेली होती, त्यांचे स्पेअर पार्ट त्यांना मिळत नव्हते, त्यांना तिकडून फ्युल मिळत नव्हतं. आणि अशा वेळेला त्यांनी खरं एअरफोर्स वापरणं शक्यच नव्हतं. आपण आपल्याला जो इंटेलिजन्स इनपुट जो मिळाला, म्हणजे त्यावेळेची जी नावं आहेत DM मलिक वगैरे, त्यावेळेचे जे सगळे IBचे इन्चार्ज होते, त्याच्याबद्दल ह्या सगळा जो अँडरसन रिपोर्ट आहे जो, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की काय इंटेलिजन्स फेलियर वॉज अ मेजर थिंग इन दॅट. की जर त्यावेळेला लोकांनी नीट एअरफोर्सची वापर, तुम्ही म्हणला तसं तेजपूरपर्यंत ते आले, कारण की दे न्यू दॅट दे गेट कॉट. एकदा बर्फ पडला तिकडे वरती की ते कसे राहू शकतील, म्हणून ते 20 नोव्हेंबर त्यांनी बरोबर 1 महिन्यात आले. फक्त 20 ऑक्टोबर 20 नोव्हेंबर 1 महिन्यात जे काय करायचं ते करून परत गेले. खूप खूप धन्यवाद सर. आता रिसेंटली अनाऊन्स झालं की प्रायव्हेट मिलिटरी स्कूल आणि डिफेन्स अकॅडमी चालू करायला प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला अलाउड केलं, म्हणजे प्रमोट करताय गव्हर्नमेंट. डिफेन्स अकॅडमी नाही, प्रायव्हेट स्कूल, सैनिक स्कूल्स. ऑफकोर्स आमचं सुद्धा जे मुलींचं आहे. आता काही नवीन स्कीम नाही, नवीन स्कीम म्हणजे असं आहे की आता एक तर प्रत्येक राज्यामध्ये जे एक सैनिक स्कूल असतं ते मिनिस्टर ऑफ डिफेन्स फंडिंग त्याला देतं. जसं साहेब साताराचे आहेत सैनिक स्कूलची, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त त्यांना सैनिक स्कूल्स काढायचे आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही म्हणला तसं ते काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स नाही करतात. मी ऐकलं नाशिकमधले एक कोणतरी नाही भोसला मिलिटरी स्कूल, लोणीला काहीतरी एक सैनिक स्कूल काढायचं आहे, एक नागपूरच्या जवळ एक सैनिक स्कूल काढायचं आहे. नागपूर तुमचंच आहे. अशा तऱ्हेने 1 पर डिस्ट्रिक्ट. त्यामुळे ते नक्कीच त्याच्यामध्ये वाढ आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर आता कित्येक क्रिटिसिझम होतो आहे. कालच मी रिपोर्ट वाचत होतो, अग्निवीरबद्दल इतका रिपोर्ट आहे, पण मुद्दामून एका CEOनी अग्निवीरांच्याबद्दल लिहिलेलं आहे की त्याच्या हाताखाली अग्निवीर आहेत. तो म्हणले इतके मोटिवेटेड आहेत, इतके ते चांगल्या रीतीने हे करत आहेत की ते म्हणतात की अरे अशा तऱ्हेचीच लोक आली पाहिजेत. आणि त्यामुळे मला तर वाटतं की अपार्ट फ्रॉम एक प्रकारची जी डिसिप्लिन आणि असं मी नाही म्हणत असतो, तुम्हाला NDAमध्ये गेलात तर स्वच्छ भारत सांगण्याची जरूर नाही आहे. तुम्हाला तिथे RT सेंटरमध्ये गेलं तर स्वच्छ भारत सांगण्याची जरूर नाही. आम्ही आता मिनिस्टर जातं ते कागदाचा तुकडा होता माझ्या खिशात ठेवला आहे, ते डोक्यामध्येच जातं ते आमच्या. अशा तऱ्हेचं एक डिसिप्लिन येतं ते, त्याच्यामध्ये मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी येतील. खूप खूप धन्यवाद सर, आपण सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिल्याबद्दल. आणि आपण दोघं पुन्हा एकदा महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांच्याही प्रश्नांची उत्तरं देतील याची मी आशा करते. आणि एक छोटंसं निवेदन करते की येत्या 31 ऑक्टोबरला
कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे के वाघ पॉलिटेक्निक आयोजित पुष्पभाऊंच्या या व्याख्यानमालेचे पुष्प 7वे श्री गणेश शिंदे सर यांचं एक व्याख्यान आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना के वाघ पॉलिटेक्निककडून आमंत्रित करण्यात येत आहे. वेळ लक्षात ठेवा, संध्याकाळी 5:30 वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठान. जीवन सुंदर आहे. आता आपण कार्यक्रमाचा शेवटाकडे म्हणजेच राष्ट्रगीताकडे जाणार आहोत. मी सर्वांना विनंती करते की आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. थँक्यू ऑल.